परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 29 मे. शुद्ध जाणीव स्वरूपाची प्राप्ती. आपला नित्याचा अनुभव आहे की अगदी गाढ झोपेमध्ये आपल्याला जगताची स्वतःचीही आठवण नसते. याचा अर्थ आपण तिथे नसतोच असा मात्र नाही. गाढ निद्रेच्या वेळीही गाढ निद्रेचा अनुभव घेणारा देह मन बुद्धीपेक्षा वेगळा कोणीतरी तिथे साक्षी रूपाने जागा असतो. त्यामुळेच जागे झाल्यावर आपण म्हणतो, मला किती गाढ झोप लागली होती. म्हणजे जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीनही अवस्था आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर आपणच अनुभवत असतो. या आत्मस्वरूपाला शुद्ध जाणीव असेही म्हणतात. जीव हा मुळात परब्रह्मस्वरूपच आहे, परंतु अनेक जन्मांच्या संस्कारांनी देहच मी असा भाव त्याच्या ठिकाणी अगदी पक्का होऊन गेला आहे. सद्गुरूंनी उपदेश केल्यामुळे साधना करत मी देह आहे, जन्म मरणाधीन आहे, हा अबोध टाकून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला तर कालांतराने जीवाला आपल्या शुद्ध जाणीवेचे स्वरूप स्वच्छपणे प्रकाशित होते. आपण आत्मरूप आहोत असा बोध होतो. जीव हा मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण व अहंकार यांच्या साह्याने कार्यरत असतो. त्यापैकी मन हा जणू ओपन कॅमेरा आहे. मनामुळेच मूळ परमात्मा स्वरूप असलेले आपण जीवदशेला प्राप्त होतो. जीवाच्या ठिकाणी निश्चयात्मक कार्य करणाऱ्या शक्तीला बुद्धी असे म्हणतात. तर्क, निर्णय व निश्चय या अंगाने हे कार्य प्रगट होते. जीवाच्या ठिकाणी सुसूत्रपणे चिंतन ज्या ठिकाणी घडते त्यास चित्त म्हणतात. तसेच आपल्या ठिकाणी जिथे सुखदुःख, निंदास्तुती, पापपुण्य अशा सर्व भावभावना उमटतात त्यास अंतःकरण असे म्हटले जाते. या सर्व भावभावनांच्या विरहित असणारी अंतःकरणाची परिशुद्ध स्थिती जीवाला आत्मभाव प्राप्त करून देण्यास समर्थ असते. याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची व शेवटची गोष्ट म्हणजे अहंकार. मी जीव, मी देह, मी विशिष्ट नाव, रूप, वर्ण, आकाराचा, अमुक जातीचा, कुळाचा आहे, अशा प्रकारे मी व माझे या रूपाने जीवापाशी असतो तो अहंकार. हा बाह्य अहंकार परमात्म सत्तेमध्ये म्हणजेच आपल्या शुद्ध जाणीव स्वरूपाशी सद्गुरुपदिष्ट मार्गाने नेमकेपणाने केलेल्या साधनाने एकरूप पावतो. यावरून लक्षात येते की मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, अहंकार व यामुळे होत असलेले इंद्रियांचे व्यापार शुद्ध जाणीव शक्तीच्या अधिष्ठानावरच कार्यरत असतात. या शुद्ध जाणीव स्वरूपाशी जर आपण एकरूप झालो तर खऱ्या अर्थाने जीवन समृद्ध होते. त्यासाठी देह, मन व बुद्धी इत्यादिकांच्या आत्यंतिक निर्मलतेची, शुद्धतेची आवश्यकता आहे. ध्यान, श्रवण, सत्संग, पूजार्चा, नामस्मरण, भजन हे सर्व यासाठीच करायचे आहे. अशा दीर्घकाल सातत्याने केलेल्या साधनेने मन पवित्र, शुद्ध होत जाते. बुद्धी अत्यंत अग्र होऊ लागते. अंतःकरण परिशुद्ध होऊन अहंकार मूळ स्वरूपाशी एकरूप होतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव पहावया गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो. सर्वत्र अखंड नटून राहिलेल्या परमात्म तत्वाला, शुद्ध जाणीव शक्तीला जाणून घेणे आवश्यक आहे. सद्गुरु कृपेने साधना करत करत आपण हे जाणून घेऊन आपले जीवन आनंदरूप, कृतार्थ करूयात. हेच सर्व परमार्थाचे सार आहे. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय.
सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।